तिकडे पंचगंगा देखील झपाट्याने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करतेय। तब्बल 43 फुटांवरती पंचगंगेची पातळी पोहोचली आहे। आणखी 5 इंच पाणी पातळीत वाढ झाल्यास महापुराची स्थिती येणार आहे। पण आताच पंचगंगेने मच्छिंद्री गाठली आहे। मच्छिंद्री म्हणजे शिवाजी पुलाच्या मोठ्या कठड्यांना एका ठराविक अंतरावरती माशाचे आकार पडलेत आणि कठड्यांच्या त्या आकारापर्यंत पंचगंगेचं पाणी पोहोचलं तर पंचगंगेने मच्छिंद्री गाठली आहे असं म्हटलं जातं। आणि कोल्हापुरातल्या या पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसानं थोडीशी विश्रांती दिली असली तरीही पावसाचा जो पाण्याचा जो वेग आहे तो पंचगंगेतून मोठा झाल्याचं आपल्याला दिसतंय। मी सध्या कोल्हापुरातल्या शिये कसबा बावडा ते शिये हा जो मार्ग आहे या मार्गावर आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला हा जो रस्ता दिसतो या रस्त्यावर पावसाचं आणि पंचगंगेच्या पात्रातलं हे पाणी आलेलं आहे। यातून वाट काढत MIDCतले जे लोक आहेत ते कोल्हापूरच्या दिशेने आणि कोल्हापुरातून बाहेर पुणे मार्गाला जाणारे जे लोक आहेत हे या पाण्यातून वाट काढत आपल्याला जाताना दिसतायत। आज सकाळपासून हे पाणी या रस्त्यावर आलेलं आहे। मात्र धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर जर वाढला तर हा मार्ग आता बंद व्हायला काही हरकत नाही आहे। सकाळपासून साधारण 7 वाजल्यापासून कोल्हापुरामध्ये अतिशय तुरळक प्रमाणात पाऊस चालू आहे। मात्र कोल्हापूर, राधानगरी, आजरा, चंदगड, पन्हाळा, शावड या परिसरामध्ये मात्र सातत्याने पाऊस चालू आहे। धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस पडतोय यामुळे राधानगरी धरणामध्ये साधारण 90% पाण्याचा साठा राधानगरीमध्ये झालेला आहे आणि कोल्हापुराची जी पंचगंगेची पातळी आहे ही साधारण 41 फुटांवर गेलेली आहे। त्यामुळे पंचगंगा आता धोक्याच्या पातळीच्या जवळपास वाहतीये आणि जर पाऊस असाच चालू राहिला तर मात्र हे सर्व पाणी कोल्हापूर शहरातल्या विविध जे भाग आहेत या भागांमध्ये घुसणार आहे। शिवाजी पुलावरून काल रात्री ही वाहतूक थांबवण्यात आली होती। मात्र नागरिकांनी आणि स्थानिक आमदार चंद्रदीप नरके यांनी पोलीस आणि प्रशासनावर दबाव टाकल्यामुळं या शिवाजी ऐतिहासिक जो पूल आहे, शिवाजी पूल आहे, या पुलावरून तुरळक छोटी जी वाहनं आहेत, दुचाकी वाहनं आहेत, यांची वाहतूक तूर्त तरी सुरू ठेवलेली आहे। मात्र पंचगंगेच्या शेजारची जी गावं आहेत या गावांमध्ये केव्हाही पाणी आत शिरू शकतं। त्यामुळे या गावातल्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे की पाऊस सुरू असताना किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्या शेतामध्ये किंवा नदीकाठी कुणीही जाऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। कॅमेरामन निलेशसह मी रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर।